महत्त्वाची घडामोड वरळीच्या डोममधील म्युझिक कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणी मृत्यूपूर्वी 28 वर्षाच्या ऋषिल गांगुर्डेनं ड्रग्जचं सेवन केल्याचं तपासात उघड झालंय। एफएसएल रिपोर्टमध्ये मद्य आणि एमडीए ड्रग्जचं सेवन केल्याचं समोर येतंय। पुण्यात एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। 51 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पाकिस्तानी गँगस्टर आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात 65 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। मोबाईल फोन, लॅपटॉप आणि डिजिटल साहित्य एटीएसनं जप्त केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली आहे। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही दरड कोसळली आहे, त्यामुळे कशेडी घाटातील मुंबईकडे जाणारा मार्ग बंद आहे। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। राज्यात 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 56% पेरण्या पूर्ण झाल्यात। अमरावती विभागात सर्वाधिक 76% तर कोकणात फक्त 8% पेरण्या झाल्यात। मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पेरण्या बाकी आहेत। एक महत्त्वाची घडामोड पुणे संदर्भात। पुणे शहरावरील पाणी कपात तुर्तास टळली आहे। आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आलेली आहे। तर पुणे शहरातील पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार होता। 22 जुलैनंतर पावसाचा अंदाज घेऊन मग पुढील निर्णय घेतला जाणार आहे।